दिल्लीची नजर नेहमीच महाराष्ट्रावर वाईट राहिली आहे। अदृश्य शक्तींनी महाराष्ट्रावर प्रेम केलं नाही। महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ झालं हे दुर्दैवी। खासदार सुप्रिया सुळेंची भाजपवर जहरी टीका। शरद पवारांना सोडलं नाही, कामांना स्टे देण्यात आल्यामुळे सरकारमध्ये सहभागी झालो। बारामतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट। गर्दी जमवणं, जरांगेंच्या समर्थकांना भोवलं, आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई। येवल्यामध्ये 6 तर लासलगावमध्ये 14 जणांवर गुन्हे दाखल। अमरावतीच्या खल्लारमध्ये नवनीत राणांच्या सभेत तुफान राणा। नवनीत राणा थोडक्यात बचावल्या। 45 जणांवर गुन्हा दाखल। राण्यावरून राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। जय भीम म्हटलं म्हणून विलासराव देशमुखांनी मंत्रिपद नाकारलं। नितीन राऊतांच्या विधानानं नवा वाद होण्याची शक्यता। चित्रा वाघ यांनी व्हिडिओ ट्विट करत केला दावा, तर झी 24 तास व्हिडिओची पुष्टी करत नाही। बारामतीत शरद पवारांच्या बॅगेची तपासणी। करमाळ्याच्या सभेला जाताना निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बॅग तपासली, तर कराड विमानतळावर उद्धव ठाकरेंच्याही बॅगेची तपासणी। हिंगोलीमध्ये 1 कोटी रुपयांची रोकड जप्त। खासगी प्रवासी बसमध्ये आढळली रक्कम। निवडणूक पथकाची कारवाई। पैसे मोजण्याचं काम सुरू।